सगळ्यांना. ओके. आज आपण काय बघणार आहे? फंक्शन स्टार्ट करायचे आज. हम्म. आपण बेसिकली फंक्शन स्टार्ट करून आज सिंगल रो फंक्शन्स मध्ये स्ट्रिंग फंक्शन्स बघणार आहोत. आता फंक्शन्स काय असतात? तर काही जसं इथे दिलेलं आहे बघा, इनिशियल कॅप असेल, अप्पर असेल, लोअर असेल, हे सगळे फंक्शन झाले. मग हे फंक्शन स्ट्रिंग्स वरती काहीतरी वेगळे फंक्शन्स ऍप्लिकेबल असतात आणि याच्यावरती काही वेगळे ऍप्लिकेबल असतात न्यूमरिक फंक्शन्स वरती. ठीक आहे. जस्ट अ मिनिट. हा संकेत, बोला ना, क्लास चालू आहे. कोणत्या लिंक न करताय तुम्ही? मी दिलेली ती न करा ना. इम्पॉसिबल, मला ते दिसत नाही इथे. हा चालेल. ठीक आहे. तर मी आज थोडासा डेटा वेगळा चेंज केलेला आहे. लेट मी शो यू टेबल एम्प्लॉय. ठीक आहे. ओके. तर ह्या एम्प्लॉय टेबल मध्ये आज आपण काही स्ट्रिंग ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहोत. स्ट्रिंग ऑपरेशन्स म्हणजे काय? स्ट्रिंग फंक्शन्स म्हणजे काय? जे की फक्त स्ट्रिंग डेटा टाईप वरती यूज करू शकतो आपण. आता स्ट्रिंग डेटा टाईप कोणता आहे आपला? स्ट्रिंग डेटा टाईप कोणता आहे? आता हा फर्स्ट नेम जो कॉलम असेल किंवा लास्ट नेम कॉलम आहे, ठीक आहे, ईमेल आयडी आहे, लोकेशन आहे. तर आज मी काय केलं, स्ट्रिंगचे थोडे जास्त एक्झाम्पल्स घेतले, जास्त कॉलम्स घेतले, बरोबर. तर आता पहिलं जे फंक्शन आहे आपलं, मी ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकली यूज करत जाऊ त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. पहिलं फंक्शन आहे आपलं अप्पर. याचा यूज काय होतो अप्परचा? इतके सगळे स्ट्रिंग फंक्शन्स बघायचे आपल्याला. ठीक आहे. त्याच्यातला पहिला कोणता होता? अप्पर. इथे काय दिलंय डिस्क्रिप्शन याचं वाचा. दिस विल कन्वर्ट द स्ट्रिंग इनटू अप्पर केस. बरोबर. म्हणजे काय करेल, कोणत्या पण फॉर्मॅटमध्ये तुम्ही कोणत्या पण केसमध्ये जे पण स्ट्रिंग प्रोव्हाइड केलेलं असेल, तर त्याला काय करेल, अप्पर केसमध्ये कन्वर्ट करेल. आवाज येतोय सगळ्यांना? ठीक आहे. ध्यानपूर्वक ऐका, खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक दाखवतो. ठीक आहे. सिलेक्ट, आणि मी काय बोलतो, फक्त अप्पर बोलतो इथे, आणि एक कोणतं पण, जसं की सागर हे नाव आहे. ठीक आहे. आणि याला काय बोलतो मी? फ्रॉम ड्वेल बोलतो. ड्वेल काय असतो? एक इमॅजिनरी टेबल असतो प्रत्येक डेटाबेसमध्ये. ड्वेल काय आहे? एक इमॅजिनरी टेबल आहे. म्हणजे फक्त काय होतं, ज्यावेळेस आपण ड्वेल टेबल घेतो त्यावेळेस आपण फक्त याच्यावरती फोकस करू शकतो. इथून पुढे आपण मेजॉरिटी टाइम आपण हे ड्वेल टेबल यूज करणार आहे. ठीक आहे. जर मग आता फक्त इथे फोकस करायचं आहे आपल्याला, अप्पर सागर. ठीक आहे. एक ड्वेल इमॅजिनरी टेबल आहे, एक असा डेटाबेसमध्ये एक आभासी टेबल आहे असं समजा. ठीक आहे. त्याच्यावरती एक ठराविक ऑपरेशन्स परफॉर्म करायचे आपल्याला. आता त्या टेबलमध्ये आपण इथे जे पण स्पेसिफाय करू ते नाव ऍप्लिकेबल होऊन जातं. म्हणजे कसं, लक्षात आलं तुमच्या? ड्वेल टेबल काय आहे? इट जस्ट अ इमॅजिनरी टेबल. आणि इथे आपल्याला जे पण ऍप्लिकेशन, जे पण स्टडी करायचं असेल, जे पण इथे आपण इनपुटला देऊ ते त्याच्यामध्ये आहे असं इमॅजिनरी कन्सिडर होतं. ठीक आहे. जर मी आता अप्पर सागर बोललो तर आउटपुटला काय हवं तुम्हाला? काय यायला पाहिजे? हे सागर जे नाव आहे हे काय होईल? पूर्णपणे कशामध्ये येईल? अप्पर केसमध्ये येईल. एक्झिक्यूट करूया याला. आलं? ठीक आहे. तसं सिमिलरली जर आपल्या टेबलवरती आपल्याला परफॉर्म करायचं असेल, हा जर तुमचा एम्प्लॉई टेबल आहे, याच्यावरती एखादा कॉलम तुम्हाला अप्पर केसमध्ये कन्वर्ट करायचा असेल, तर तो कसा करतो मी? सिलेक्ट, कशामध्ये कन्वर्ट करायचंय?
अप्पर केसमध्ये. आता स्टारच्या ऐवजी तुम्हाला माहिती आहे आपण इथे कॉलमची नावं टाकू शकतो बऱ्याच, बरोबर ना? आपला काय होतं, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई होतं. ओके, या स्टारच्या ऐवजी आपण काय करू शकतो, वेगळी कॉलमची नावं घेऊ शकतो. तर आपले कॉलम कोणते कोणते? EMP ID आहे, फर्स्ट नेम आहे, लास्ट नेम आहे, आणि ईमेल ID आहे, आणि सॅलरी आहे, लोकेशन आहे, आणि सॅलरी आहे. ठीक आहे, स्टारच्या ऐवजी हे सगळे कॉलमच्या नावाने जर मी दिले इथे इनपुटला, तर तुम्हाला काय मिळेल? सेम जसा टेबल होता तसाच मिळेल. ईमेल ID, कॉलमचं नाव काय होतं? ईमेल ID. ओके, आहे बाकी होतं. ठीक आहे, जशी स्टारनं जे आउटपुट येतं तेच तुम्हाला आलं, कारण तुम्ही ऑलरेडी सगळे कॉलम्स इथे सिलेक्ट केले. आपलं झालंय ऑलरेडी, बरोबर. आता जर मला याच्यातलं एखादं कॉलम पूर्ण कॅप्स मध्ये हवाय, कॅपिटल मध्ये हवाय, तर तो मी कसा आणणार? फक्त इथे बघा, फर्स्ट नेम जर मला कॅप्स मध्ये हवंय तर मी काय बोलणार? अप्पर, अप्पर ऑफ फर्स्ट नेम. मग फर्स्ट नेमचे जितके पण फर्स्ट नेम मध्ये रोज आहेत, तर प्रत्येक रो साठी काय होईल? एक सेपरेट रो जनरेट होईल. हे बघा, प्रत्येक रो साठी एक वेगळं आउटपुट आहे का? म्हणजे राम नाव होतं, ते त्या रोचं नाव काय आलं? इथे राम मध्ये कन्वर्ट झालं. इथे जर मी परत एकदा फर्स्ट नेम घेतलं कॉलम, ठीक आहे, लेट्स एक्झिक्यूट दिस. परत फर्स्ट नेम घेतलं, हे बघा, रामसाठी कशात कन्वर्ट झालं? कॅपिटल राम मध्ये झालं पूर्ण. तसं साईचं कसं झालं? पूर्ण कॅप्स मध्ये झालं. अनिल पूर्ण कॅप्स मध्ये झालं. प्रतीक, सागरिका, कौशिक सगळं कॅप्स मध्ये कन्वर्ट झालं. आता सिमिलरली जर मला ईमेल ID ला कॅपिटल मध्ये करायचं असेल तर मी कसं करणार? कोण सांगेल मला? ईमेल ID मी कॅप्स मध्ये कसं करेल? सिलेक्ट अप्पर ऑफ ईमेल ID. ओके, हे याच्यामध्ये देणार आपण ब्रॅकेटमध्ये, आणि कशामधून असणार? फ्रॉम EMP टेबल. मग ईमेल ID जितके पण स्मॉल केस मध्ये होते ते कशामध्ये कन्वर्ट झाले? अप्पर केस मध्ये. लक्षात येतंय का? फक्त हा वर्ड वापरला आपण. ठीक आहे, लक्षात आलं? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. लक्षात आलं, नाही आलं? हो, नाही? येस सर, आलं सर. ठीक आहे, जर आता आपल्याला पुढचं फंक्शन बघायचे लोअर, मग लोअर काय असेल? अप्परच्या ऑपोजिट. मग त्या एका पर्टिक्युलर रो मध्ये जर समजा आपण फर्स्ट नेमला लोअर मध्ये हे केलं, लोअर ऑफ फर्स्ट नेम बोललो, तर काय होणार? ही जितकी पण नाव आहेत ह्या फर्स्ट नेम कॉलम मध्ये, ते काय होणार? सेपरेटली एक वेगळा कॉलम जनरेट होईल, ज्याच्यामध्ये हे नाव सगळे कशामध्ये? लोअर केस मध्ये. ठीक आहे, कसं करणार आपण ते? सिलेक्ट लोअर ऑफ कशाचं? फर्स्ट नेम. ठीक आहे, फ्रॉम ड्वेल, नाही, फ्रॉम टेबल नेम EMP. ओके, मग काय आलं? आणि ओरिजिनल जे आपण नावं इन्सर्ट करून सेव्ह केली होती ती कशी होती बघायचं असेल तर काय करणार? इथे कोणता कॉलम डिस्प्ले करणार? फर्स्ट नेम. ओके, ठीक आहे, मग काय आलं? ओरिजिनल तुमचं फर्स्ट नेम कसं होतं? हे फक्त कॉलमचं नाव दिलं तसं आलं, पण तुम्ही याला काय केलं? कन्वर्ट केलं. कशामध्ये? लोअर केसमध्ये कन्वर्ट केलं. ज्यावेळेस तुम्ही इन्सर्ट केलं त्यावेळेस रामचा R काय होता? कॅपिटल होता. पण ज्यावेळेस तुम्ही बोलतात लोअर फर्स्ट नेम, तर सगळे जितके पण याच्यामध्ये लेटर्स असतील, ठीक आहे, ते कशामध्ये कन्वर्ट होतात? लोअर केसमध्ये कन्वर्ट होतात. आणि डिस्प्ले करताना आपल्याला किती कॉलम डिस्प्ले झाले इथे? 2 कॉलम, एक फर्स्ट नेम आणि एक लोअर फर्स्ट नेम, बरोबर. आणि डिस्प्ले करताना बाकीचे कॉलम पण जर बघायचे असेल तर कसं करणार मी? मी इथे देणार इनपुट, EMP ID असेल, लास्ट नेम असेल, परत ईमेल ID असेल, बरोबर, सॅलरी असेल, आणि लोकेशन असेल. हे सगळे कॉलम तुम्हाला काय होतील? याच्यासोबत डिस्प्ले होतील. लक्षात आलं? लोअर केस मध्ये कन्वर्ट करतं बेसिकली लोअर हा वर्ड, स्ट्रिंग फंक्शन. ठीक आहे, आणि इथे अप्पर हा वर्ड, अप्पर हे स्ट्रिंग फंक्शन कशामध्ये करतं? अप्पर केस मध्ये कन्वर्ट करतं. ठीक आहे, तसंच थर्ड फंक्शन आपलं आहे इनिशियल कॅप. इनिट कॅप. इनिशियल कॅपला कसं बोलतो आपण? इनिशियल INIT CAP, इनिशियल कॅप, इनिट कॅप. ठीक आहे,
मग याचा काय होत असेल, इनिट कॅप जर मी घेतलं तर काय होईल, नावाचं फर्स्ट लेटर इनिशियल लेटर हे कशामध्ये होईल, कॅप्स मध्ये होईल, कॅपिटल येईल. मग जर मी आता आपल्याकडे डेटा सेट कोणता आहे, लास्ट नेम वरती इनिट कॅप जर केलं तर तुम्ही बघा कुमार ह्या नावामध्ये काही चेंज होईल का, कुमार नावामध्ये काही चेंज होणार का इनिशियल कॅप जर मी केलं तर, कारण त्याचा पहिला की ऑलरेडी कॅपिटल मध्ये, मग होईल का चेंज, नो नाही. नाही. पाटील मध्ये होणार चेंज, जर यस. पी स्मॉल घेतलेला आहे ना फक्त आपण, मग जर फक्त याला मी, पाटील मध्ये चेंज. बरोबर, फक्त ह्या नावामध्येच चेंज होईल. मग बघूया आपण कसं होतं. सिलेक्ट, आपली ही सगळी कॉलम मला हवी आहेत, ठीक आहे, सगळी कॉलम घेतो, ठीक आहे. फर्स्ट नेम मला कसं हवंय, शुड बी फर्स्ट नेम ओनली. फक्त लास्ट नेम काय हवंय मला, इनिशियल कॅप. मग जर याला इनिशियल कॅप केलं तर काय होणार बघा, जो पण तुमचा लास्ट नेम आहे, ओके, शुड बी फ्रॉम एम्प्लॉय, ठीक आहे. जे पण तुमचं लास्ट नेम असेल त्याच्यामध्ये काय झालं, पाटीलचा पी काय झाला, कॅप्स मध्ये कन्वर्ट झाला. पण ओरिजिनल काय होता आपला, ओरिजिनल कॉलम कसा बघणार आपण, इथे जर मी लास्ट नेम बोललो तर तो कॉलम सुद्धा तुम्हाला इथे डिस्प्ले होणार. सी, आता ओरिजिनल आपला काय होता, हा कॉलम होता आपला, बरोबर. पण आपण त्याला कन्वर्ट कशामध्ये केलं, फक्त इनिशियल कॅप हा वर्ड वापरला इथे, हे फंक्शन वापरलं इनिशियल कॅप, आणि आपण त्याला काय केलं, लास्ट नेमला, लास्ट नेमच्या कॉलम मध्ये जितकी पण नाव आहे ती तुम्हाला कशामध्ये आली, त्याचं फर्स्ट लेटर काय आलं, कॅप्स मध्ये आलं, बरोबर. मग आता जर तुम्ही बघितलं, आपण सिंगल रो फंक्शन्स बघतोय, मग या सिंगल रो फंक्शनचा अर्थ काय आला, एक प्रत्येक सेपरेट रो साठी ह्या फंक्शननी काय केलं, एक सेपरेट आउटपुट जनरेट केलं आहे. बघा, हे पूर्ण रो होता, याच्यामध्ये ह्या रो साठी कोणता आउटपुट जनरेट केलेला आहे, लास्ट नेम जनरेट केलं ना त्याने, इनिशियल कॅप लास्ट नेमनी. मग प्रत्येक रो साठी एक वेगळं आउटपुट जनरेट केलेलं आहे बघा, याचं हेच आहे, इथे काही चेंज नाहीये, पण आउटपुट तर जनरेट केलेलं आहे, ठीक आहे. तसं पाटील मध्ये स्मॉल पी होता, तो कॅप्स मध्ये आपण कन्वर्ट केला. पण मग प्रत्येक रो साठी आउटपुट जनरेट झालाय, दॅट म्हणून तर आपण त्याला काय म्हणतो, सिंगल रो फंक्शन्स. प्रत्येक रो साठी एक तो सेपरेट आउटपुट जनरेट करतो, म्हणून ते सिंगल रो फंक्शन्स. बाकी ते तर सोपेच आहे, फक्त अप्पर लोअर इनिशियल कॅप, इझी आहे, ठीक आहे. आता जर हे ड्युअल टेबल वरती करायचे असेल तर कसं करणार मी, सी, सिलेक्ट अप्पर, कोणतं पण एक स्मॉल केस मध्ये नाव सांगा मला, मे बी सागर, ठीक आहे, फ्रॉम ड्वेल. मग हे कशामध्ये होणार, कशामध्ये होणार हे, सागर नाव कशामध्ये कन्वर्ट होणार, अप्पर केस मध्ये होणार, आणि अप्पर केस मध्ये. बरोबर. आणि ड्वेल टेबल काय आपला, एक इमॅजिनरी टेबल आहे, म्हणजे आपण इथे जे नाव देऊ ते तो कन्वर्ट करेल ऑन दी स्पॉट, ठीक आहे. सागरच्या ऐवजी जर मी दुसरं कोणतं पण नाव दिलं, इन्फोटेक, ठीक आहे, तर त्याचं काय होईल, पूर्ण इन्फोटेक कशामध्ये कन्वर्ट होईल, कॅप्स मध्ये. आणि अप्परच्या ऐवजी जर मी समजा याला बोललो इनिशियल कॅप, तर काय होणार, आउटपुटला काय यायला पाहिजे मला, आय कॅपिटल. बरोबर, याचा इन्फोटेकचा आय कॅप्स मध्ये येणार. आणि जर लोअर बोललो तर काय होणार, काही चेंजेस होणार का याच्यामध्ये, नाही होणार. लोअर ऑफ स्मॉल इन्फोटेक, ओके. आणि अप्पर ऑफ ठीक आहे. आता पहिलं आउटपुट काय असेल या केसमध्ये, पहिलं आउटपुट काय असेल, याचा आउटपुट काय असणार आहे, या इन्फोटेक वर्डचे सगळे पण जितके पण अक्षर आहेत ते कशामध्ये असतील, स्मॉल केस मध्ये, बरोबर. सेम इथे पण तेच असणार आहे, आणि इथे काय असणार आहे, तिसऱ्या आउटपुटला काय असतील, सगळे कॅप्स मध्ये असतील, ठीक आहे. याचं आउटपुट बघूया आपण काय येतं, ठीक आहे. प्रत्येकासाठी त्यांनी काय केलं,
ह्या इन्फोटेक्ससाठी वेगळं आउटपुट, याच्यासाठी वेगळं आणि याच्यासाठी वेगळं. आपण काय केलं, तिघांना कॉमनली सेपरेट केलं. लक्षात आलं का? लक्षात हो. आलं नाही असं कोणी आहे का? अजय, समजतंय? परत एक्सप्लेन करा बरं काय एक्सप्लेन करू? आत्ताच. आत्ताचं काही नाही कळालं तुम्हाला. हॅलो, काही नाही समजलं भागवत. याच्यामध्ये काही नाहीये. फक्त अप्पर केस असेल तर जे पण तुमचे इनपुटला तुम्ही जर लोअर केसमध्ये दिलेलं असेल तर ते काय होतं, फायनली अप्पर केसमध्ये कन्वर्ट होतं. आणि सेम लोअर केस जर दिलं तुम्ही आणि त्याच्या इनपुटला तुम्ही भलं कोणत्याही केसमध्ये द्या, तर ते कन्वर्ट करताना तुम्हाला लोअर केसमध्ये कन्वर्ट करून देईल. आणि तिसरं कोणतं आहे आपलं इनिशियल कॅप, तर तुम्ही त्याला इनपुट कसं पण द्या, पण तो आउटपुटला तुम्हाला काय देईल, त्याचं फर्स्ट लेटर काय देईल, कॅपिटल मध्ये देईल. समजतंय का? इझी आहे खूप. ठीक आहे, प्रॅक्टिस केल्यानंतर येतील हे सगळे. आपलं चौथं फंक्शन कोणतं आहे, लेंथ. आता लेंथ मध्ये काय असेल, जस्ट मी आलोच एक मिनिट. आपलं फोर्थ फंक्शन कोणतं आहे, लेंथ. लेंथ मध्ये काय असेल, लेंथ म्हणजे काय, मराठी लेंथ या शब्दाचा मिनिंग काय होतो, लेंथ ऑफ पर्टिक्युलर स्ट्रिंग, पर्टिक्युलर कॅरेक्टर, नंबर. ठीक आहे, मग आता मला सांगा याची किती लेंथ आहे, बोला पटापट. लेंथ किती आहे या वर्डची, 8. बरोबर, एक्झॅक्टली. दुसरं आहे माझं वर्ड आहे इन्फोटेक. याची किती होईल, इन्फोटेकची किती लेंथ आहे याची, बरोबर जे आहे ते 8. बोला, 8. एक्झॅक्टली. आता जर याच्यामध्ये कॅप्स केलं, स्मॉल केलं, मोठं केलं, काही फरक नाही पडत. INFO किती लेंथ आहे याची, 3. अश्विनी 3 लेंथ कशी असेल याची इन्फोटेकची? In लेट स्क्रीन रिफ्लेक्ट होते ओके, म्हणून. ठीक आहे ठीक आहे. इन्फोटेकची किती असणार आहे, 8च असणार आहे. तुम्ही स्मॉल केसमध्ये द्या, अप्पर केसमध्ये द्या, डझंट मॅटर. त्यांनी किती, आता इथे जर समजा इनपुट 0508, आता याची किती असणार आहे, 4 5 6 7 आणि 10. बरोबर. लेंथ म्हणजे काय, वी कम टू आवर डॉक्युमेंट. इथे काय दिलंय, दिलेल्या स्ट्रिंगची तो काय देतो तुम्हाला, लेंथ प्रोव्हाइड करतो. फॉर एक्झाम्पल कॉम्प्युटर वर्ड मध्ये किती लेटर्स आहेत, 8. मग आउटपुटला काय येतं, 8. बरोबर. तसं आपण इथे याच्यामध्ये करूया. ठीक आहे, सिलेक्ट इन्फोटेक लेंथ घेऊया आधी. लेंथ ऑफ कोणता वर्ड आहे, इन्फॉर्मेशन फ्रॉम ड्वेल. ठीक आहे, ड्वेल टेबल का घेतलं लक्षात आलं, कारण मला फक्त ह्या वर्डची मेजर करायची आहे. फक्त आपण एक एक्झाम्पल बघतोय म्हणून मी ड्वेल एक इमॅजिनरी टेबल वरती आपण एक क्वेरी एक्झिक्यूट करतोय. ठीक आहे, सिलेक्ट लेंथ फ्रॉम ड्वेल जर मी याला एक्झिक्यूट केलं तर किती आलं, 11. मग याची लेंथ किती आहे, ह्या पूर्ण कॅरेक्टरची, या पूर्ण स्ट्रिंगची, ह्या स्ट्रिंगची लेंथ किती आहे, 11. म्हणून त्याने आउटपुटला किती दिलं, 11. ठीक आहे, आता जर हे आपल्याला कॉल आपल्या टेबल लेवलला एक्झिक्यूट करायचं असेल तर मी कसं करतो बघा, सिलेक्ट, मला ईमेल आयडी मध्ये किती लेंथ आहे, म्हणजे प्रत्येक ईमेल आयडी साठी काय म्हणतो आपण त्याची इक्वॅलंट लेंथ किती आहे, हे कसं सर्च करणार आपण, सिलेक्ट लेंथ ऑफ ईमेल आयडी. ओके, लेंथ ऑफ ईमेल आयडी फ्रॉम कोणता टेबल आहे आपला, EMP. आता फ्रॉम EMP का घेतलं किंवा इथे लेंथ का घेतलं हे सांगायची काही गरज नाही, हे लक्षात येते ना. आपला टेबल कोणता आहे, EMP टेबल आहे. EMP टेबल वरती आपण आता ह्या टेबलला त्या पर्टिक्युलर कॉलमला एक्झिक्यूट करतोय, म्हणून मी काय घेतलं इथे, ईमेल आयडी घेतला. ह्या कॉलमला आपण एक्झिक्यूट करतोय ना, मग त्यांनी काय केलं, आपल्याला आउटपुटला फक्त लेंथ दिली, ईमेल आयडीची लेंथ मेजर करून दिली. बरोबर. पण मला त्याच्यासोबत ईमेल आयडी पण बघायचा आहे, कसा बघणार मी तो, ईमेल आयडी इथे देणार, ईमेल आयडी. ठीक आहे, स्टारच्या ऐवजी आपण, तुम्हाला आठवतं ना, कॉलमचे नावं द्यायचो,
मग इथे जर ईमेल आयडी घेतलं तर तुम्हाला ईमेल आयडी पण डिस्प्ले होणार आणि त्याची जी रिस्पेक्टिव्ह लेंथ आहे ती पण डिस्प्ले होणार. आता फर्स्ट ईमेल आयडी ची लेंथ मॅन्युअली आपण मोजूया. किती आहे? 4 5 6 7 8 9 10. हा फुल स्टॉप हा जो इथे आहे डॉट तो पण मेजर होणार, बरोबर. आणि हे COM 3 म्हणजे टोटल किती आले? 13. हे पण 13 आहेत, हे पण 13 आहेत. सगळे कसे झाले तुम्हाला? ह्या पूर्ण ईमेल आयडी मध्ये जितका पण डेटा सेट आहे त्याची लेंथ तुम्हाला इथे आउटपुटला मिळाली. ठीक आहे, लक्षात आलं का? प्रत्येक रो साठी वेगळं आउटपुट जनरेट केलं. बघा, याच्यासाठी वेगळं आउटपुट आहे, याच्यासाठी वेगळं आउटपुट आहे. ठीक आहे, याच्यासाठी प्रत्येकासाठी वेगळं आउटपुट त्याने दिलेलं आहे. पूर्ण जितके तुमचे रोज आहे तितके तुम्हाला आउटपुट मिळणार आहे. ठीक आहे, आता याच्यासोबत जर मला रोला पण लावता येईल काही? कशाला? पण कॉलमची लेंथ मोजली ना, म्हणजे पर्टिक्युलर एका कॉलमची टेबल मध्ये पर्टिक्युलर एखाद्या रोची पाहिजे असेल तर मग हे रोच आहे ना, याच्यामध्ये हा रोच आहे ना, पूर्ण हे रो मधलाच डेटा आहे ना. मग ह्या पूर्ण ईमेल आयडी ची लेंथ तुम्हाला इथे आली. तुम्हाला जर समजा नेमची फर्स्ट नेमची लेंथ पाहिजे असेल तर इथे फक्त कॉलमचं नाव बदलायचं. आता फर्स्ट नेम मध्ये जितका पण डेटा सेट आहे तुमचा, फर्स्ट नेम मध्ये काय आहे आपण बघूया. इथे फर्स्ट नेम दिलेलं आहे. फर्स्ट नेम, लास्ट नेम हे सगळं आपण आउटपुटला डिस्प्ले करूया. ठीक आहे, फर्स्ट नेम. आता फर्स्ट नेम काय होता कॉलम आपला? फर्स्ट नेम होता, त्याच्यामध्ये डेटा सेट किती आहे? राम. आता याची लेंथ किती आहे? 3. म्हणजे त्यांनी काय दिली? लेंथ ऑफ फर्स्ट नेम. इथे वाचा, लेंथ ऑफ फर्स्ट नेम 1 2 3 दिले 3 इथे, 1 2 3 दिले 3 इथे, 1 2 3 4 दिले 4 इथे. इथे किती आहे? 6. PRATIK 6. इथे 6 दिले. इथे मर्यादा 7 दिलेत. सागरिका 4 आणि 4 8. इथे 8 दिलेत. आणि हे कौशिक KA 3 4 3 7. इथे 7 आले. म्हणजे तुम्ही इथे जे स्पेसिफाय करणार या ब्रॅकेटमध्ये त्याचं तुम्हाला आउटपुटला त्याची लेंथ तो मेजर करून देणार. म्हणजे जर इथे सॅलरी केलं, बट सॅलरी नंबर आहे, बरोबर आहे, ठीक आहे. नंबर फंक्शन मध्ये पण लेंथ आहे, सो डोंट वरी अबाउट दॅट. आपण फक्त आता याच्यावरती फोकस करूया. जर मी ते लास्ट नेम घेतलं तर तो काय करेल? लास्ट नेमचे तुम्हाला लेंथ मेजर करून देईल. आले लास्ट नेम मध्ये कुमारचे 5, पाटीलचे 5, साळवेचे 5, देशमुखचे 8 असं. ठीक आहे, आता मला संकेत, आता मला काय पाहिजे? लेंथ ऑफ फर्स्ट नेम पण हवं आणि लास्ट नेम पण हवं. संकेत आहेत का? अजय, कल्पेश, अजय, कल्पेश आहे का? सर लेंथ फर्स्ट नेम लिहू शकतो ना आपण? महेश, हा, लेंथ मला आता फर्स्ट नेमची पण हवी आणि लास्ट नेमची पण हवी आहे. मग त्या केस मध्ये मी काय करणार? या क्वेरी मध्ये काय मॉडिफाय करू ते सांगा. लेंथ लास्ट नेम कॉमा फर्स्ट नेम किंवा ईमेल आयडी काढून टाका. बर, ईमेल आयडी काढून टाकू. ठीक आहे, ओके. फर्स्ट नेमच्या पुढे नाही, लेंथ पहिले ब्रॅकेट मध्ये, सॉरी, लेंथ करा ब्रॅकेट मध्ये, फर्स्ट नेम करा. बरोबर बरोबर. मग त्यानंतर लास्ट नेम. ठीक आहे, लेंथ ऑफ बेसिकली लेंथ ऑफ फर्स्ट नेम आला आणि लेंथ ऑफ लास्ट नेम आलं. आता याचा सिक्वेन्स तुम्ही ज्या सिक्वेन्सने तुम्ही इथे इनपुटला सांगितलं त्याच सिक्वेन्सला तुम्हाला आउटपुट मिळेल. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कोणता कॉलम भेटेल? लेंथ ऑफ फर्स्ट नेम भेटेल. बरोबर, आला का? लेंथ ऑफ फर्स्ट नेम. राम नाव होतं पण इथे डिस्प्ले नाही झालं, कारण तुम्ही इथे सांगितलं का मला डिस्प्ले करा ते तो कॉलम राम नावाचा? नाही. पण जर ते सांगायचं असेल तर ते कसं करेल? मी इथे येईल, इथे बोलेल फर्स्ट नेम डिस्प्ले करा. ठीक आहे, त्याच्यासोबत काय डिस्प्ले करा? फर्स्ट नेमची लेंथ पण डिस्प्ले करा. ठीक आहे, मग इथे फर्स्ट नेम पण डिस्प्ले होईल, त्याची लेंथ पण डिस्प्ले होईल, मग लास्ट नेम डिस्प्ले होईल आणि नंतर त्याची लेंथ डिस्प्ले होईल. ठीक आहे, एक्झिक्यूट करूया. 4 कॉलम आले आउटपुटला. फर्स्ट नेम आला, कारण तुम्ही इथे बघा, इथे सांगितलं मला फर्स्ट नेम द्या. ठीक आहे, जसा आहे तसा त्यांनी त्या टेबल मधून फर्स्ट नेमचा कॉलम उचलला, तुम्हाला देऊन टाकला. ठीक आहे, नंतर तुम्ही काय बोलले की लेंथ ऑफ फर्स्ट नेम, या फर्स्ट नेमची मला लेंथ पण हवी आहे. मग त्यांनी काय केलं? ह्याच फर्स्ट नेमची लेंथ, प्रत्येक अक्षराची लेंथ मेजर केली आणि ती तुम्हाला इथे आउटपुटला दिली. आता आपण हे सगळं का करतोय? कारण याच्यावरती काहीतरी कॅल्क्युलेशन्स आपल्या कंपनीवरती डिपेंड असतील, की मला जर एखाद्याने सांगितलं की त्या कॉलम मध्ये किती लेंथचा डेटा आहे हे मला हवंय, किंवा मग त्याच्यावरती काही कॅल्क्युलेशन्स करायचे असतील पुढे,
त्याच्यासाठी फक्त आपल्याला माहित पाहिजे की त्याची लेंथ कशी काढतो आपण, दॅट्स इट. किंवा जर आपण माझ्या डेटाबेसमध्ये डेटा हा रामाचं नाव पहिलं स्मॉल मध्ये आला असेल, पण आउटपुटला मला कॅप्स मध्ये हवंय, मग मी ते कसं घेणार? मग मी काय म्हणणार, फक्त इनिशियल कॅप ऑफ फर्स्ट नेम. मग ते काय करेल, पूर्ण याचं हे जे नाव आहे किंवा मग लास्ट नेम असेल, हे याला काय करेल, ते कन्वर्ट करून तुम्हाला काय देईल, आउटपुटला देईल. मग तुम्हाला जर अप्पर केस मध्ये हवं असेल, आता एरर का आला, बिकॉज आपण यांना सेपरेट आउट कॉमनी केलं नाही. ठीक आहे, इथे मला अप्पर केस मध्ये हवंय, माझी रिक्वायरमेंट आहे, मला पुढे सगळे कॅप्स मध्येच डेटा सेंड करायचा आहे, म्हणून त्यासाठी मी अप्पर केस मध्ये घेणार. दॅट्स इट. बघा कन्वर्ट झालं का? आणि प्रत्येक रो साठी एक वेगळं आउटपुट, याच्यासाठी आउटपुट वेगळं आहे. मग त्याच्यामुळे ते सिंगल रो फंक्शन्स मध्ये येतं. ग्रुप फंक्शन फक्त 5 आहेत आपल्याकडे, पण सिंगल रो फंक्शन्स मध्ये डिवाइड केले जातात, ते न्यूमरिक किंवा स्ट्रिंग. आता आपण स्ट्रिंग बघतोय आणि याच्यातले 80% हे न्यूमरिक मध्ये पण आहे, त्याच्यामुळे काही त्याच्यात जास्त हे करायची गरज नाही. तुम्हाला 1 2 3 समजली ना, पुढचे आपोआप समजत चालतं. आपल्याला लेंथ फर्स्ट नेम आणि लास्ट नेम 2 कॉलमची पाहिजे, ती आपण कॉमन मध्ये नाही घेऊ शकत का एका ब्रॅकेट मध्ये? फर्स्ट नेम आणि लास्ट नेमची एका ब्रॅकेट मध्ये नाही घेऊ शकत. त्याच्यासाठी तुम्हाला थोडी ऍडव्हान्स क्वेरी करायला लागेल, पुढे जाऊन करू आपण ते सगळं. पण आता फिलहाल तुम्हाला, आता तुमचा मोटो काय आपला, अप्पर काय काम करतं, लेंथ काय काम करतं, लोअर काय काम करतं, इनिशियल कॅप्स काय काम करतं, हे समजलं पाहिजे. हे समजलंय? समजलंय सगळ्यांना? हो. महेश, काही डाऊट नाही कुणाचा? नाही नाही, तेच विचारायचं होतं की एका ब्रॅकेट मध्ये आपण घेऊ शकतो का? घेऊ शकतो, आपण एका ब्रॅकेट मध्ये घेऊ शकतो. 10 कॉलमचा डेटा एका कॉलम मध्ये आणू शकतो. सगळं आपण पुढे करणार आहोत. ठीक आहे? हो चालेल, ठीक आहे सर. ठीक आहे, चला जायचं पुढे. आणि आपलं 5वं फंक्शन आहे एल ट्रिम. आता ट्रिम या शब्दाचा अर्थ काय होतो? तर ट्रिम मध्ये आपल्याकडे बेसिकली किती आहेत? एकतर एल ट्रिम आहे. एल म्हणजे काय? लेफ्ट. ओके. दुसरं आहे आपल्याकडे आर ट्रिम. आर ट्रिम म्हणजे काय? राईट ट्रिम. आणि तिसरं आहे आपल्याकडे ट्रिम. ट्रिम करणं म्हणजे काय? शब्दशः अर्थ घेतला तर कट करणं. मग जर आता एखाद्या गोष्टीतली मला एखादी गोष्ट कट करायची असेल, एखाद्या नावातलं थोडंसं नाव कट करायचं असेल, तर मी काय बेसिकली यूज करणार? ट्रिम. आता मी एखादा, समजा तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल, तर कॉम्प्युटर मधून मला फक्त हा एक वर्ड आहे किंवा इन्फोटेक वर्ड आहे. ठीक आहे, इन्फोटेक वर्ड आहे. ठीक आहे. आता मला याच्यातले ना राईट साईडचा CH कट करायचा आहे किंवा लेफ्ट साईडचा. आता माझ्या लेफ्ट साईडला आयन आहे ना, बरोबर आहे. मग त्यातला मला लेफ्ट साईडचा काय करायचा आहे? आयन कट करायचा आहे. तर तो मी कसा करणार? बाय युझिंग एल ट्रिम, आर ट्रिम आणि ट्रिम. फक्त आता त्याचं ऍप्लिकेशन कसं करायचं? या तिघांचं काम एकच आहे. ठीक आहे, काहीतरी ट्रिम करणं. फक्त ज्यावेळेस मी एल ट्रिम वापरतो, तर तो मला काय करतो? लेफ्ट साईडच्या लेटर, दिलेल्या लेटरचं लेफ्ट साईडची काहीतरी जी पण आपण इनपुटला देऊ थोडक्यात, ते ट्रिम करून देईल. आर ट्रिम मध्ये काय करेल? राईट साईडचं ट्रिम करेल. आणि एल फक्त ट्रिम जो आहे त्याच्यामध्ये काय करेल? आपल्याला स्पेसिफाय करायला लागेल मग कसं ट्रिम करायचं ते. ठीक आहे, दाखवतो तुम्हाला कसं करायचं. सिलेक्ट एल ट्रिम. ठीक आहे, आणि मी इथे काय घेतो? आपला वर्ड आहे, याच्यातून मला काय कट करायचंय? CO फ्रॉम 12. ठीक आहे, आता मी काय घेतलं? फंक्शन कोणतं घेतलंय? एल ट्रिम, बरोबर. मग तो काय करेल? माझ्या दिलेल्या इनपुट स्ट्रिंग मधून दिलेलं एक सर्टन पार्ट ऑफ स्ट्रिंगचं तुम्हाला काय करेल? ट्रिम करून दिलं. मग आता मी स्पेसिफाय काय केलं इथे? मी इथे बोललोय एल ट्रिम, बरोबर. स्ट्रिंग इनपुट काय दिलेलं आहे मी? कॉम्प्युटर हे वर्ड दिलेलं आहे, बरोबर. आणि त्याच्यातून मला काय ट्रिम करायचंय? काय ट्रिम करायचंय? CO, बरोबर. मग जर आता एल ट्रिम आहे, एल ट्रिम मला कोणत्या साईडचं ट्रिम करून देईल? लेफ्ट साईडचं. आता लेफ्ट साईडचा डेटा हा यूच्या कोणत्या साईडला येईल? जर लेफ्ट मी कन्सिडर केलं तर ह्या साईडला TR च्या साईडला येणार का COMP च्या साईडला येणार? आपल्या हाताची, बरोबर. आपली लेफ्ट साईड कोणती आहे? तीच लेफ्ट साईड, COMP. मग हे लेफ्ट साईडची, C हा लेफ्ट साईडचा झाला आणि ह्या वर्डचा R हा आपल्या राईट साईडचा झाला. म्हणजे तसंच कन्सिडर करायचं. तर मी एल ट्रिम बोललोय, बरोबर.
मग लेफ्ट साईडचं मला काही ट्रिम करून द्या, CO. लेट्स एक्झिक्यूट दिस. काय आलं आउटपुटला? CO ट्रिम करून तुम्हाला आला आउटपुट MPUTR. CO त्यांनी काय केलं? ट्रिम केलं. मी इथे CO MP जर केलं तर काय होईल? आउटपुटला काय येईल तुम्हाला? फक्त PUT. हा UTER एवढंच आउटपुटला येणार आणि COMP काय होणार? ट्रिम होऊन जाणार. ठीक आहे, UTER आलं. मग आता COMP UTE आता आउटपुटला काय येईल? काय येणार आउटपुटला? फक्त R येणार. कारण आपण काय बोललो? लेफ्ट साईडचे हे सगळे कॅरेक्टर्स मला काय करून देईल? तो ट्रिम करून देईल. मग आउटपुटला फक्त काय येणार? R येणार. बरोबर, लक्षात आलं? थोडक्यात फक्त काय करायचं? L ट्रिम, R ट्रिम आणि ट्रिम यांचं काम काय? काहीतरी ट्रिम करणं. L ट्रिम म्हणजे काय करेल? तो लेफ्ट साईडनं काहीतरी ट्रिम करून देईल. R ट्रिम म्हणजे काय? राईट साईडनं ट्रिम करून देईल. पण जर आता मी L ट्रिमच्या ऐवजी R ट्रिम बोललो तर होईल का ट्रिम? कारण कुठे? हे लेफ्ट साईडला आहे ना आपल्या CO. आपल्या लेफ्ट साईडला आहे हे. राईट साईडला आहे का CO कुठे? वर्डच्या एंडिंगला नाही. मग जर हे एक्झिक्यूट करायचा प्रयत्न केला तर एक्झिक्यूट होईल का? होईल. पण त्यांनी काही ट्रिम केलं का? नाही. मग जर राईट साईडचं ट्रिम करायचं असेल तर आपल्याला इनपुटला काय द्यायला लागेल? काय ट्रिम करायला लागेल या केसमध्ये? हा, कमीत कमी आपल्याला एकतर R करायला लागेल किंवा ER करायला लागेल, TR करायला लागेल किंवा UTR असं करायला लागेल. ठीक आहे, राईट साईडचं घ्यायला लागणार आपल्याला. ठीक आहे, लक्षात आलं L ट्रिम R ट्रिम कसं काम करतं? फक्त त्याच्या नावात जायचं. लेफ्ट साईडनं ट्रिम, R राईट साईडनं ट्रिम. आणि ट्रिम म्हणजे काय? आता ट्रिम मध्ये आपण काय करतो? आपण स्पेसिफाय करतो इथे ट्रिम मध्ये. ठीक आहे, कुठे गेलं ट्रिम? लोअर अपर पॅडिंग. इथे काय केलेलं आहे बघा. इथे आपण काय केलं? फक्त ट्रिम बोललो आणि मी काय केलं? आय फ्रॉम इंदानी नाव घेतलेलं आहे आणि फ्रॉम ड्वेल. मग ह्या लेटर मधून जर फक्त आय काढायचं असेल तर मी काय बोललो? ट्रिम बोललो. मग त्यांनी काय केलं? इकडचा पण आय काढला आणि इकडचा पण आय काढून तुम्हाला आउटपुटला दिलं. बिकॉज ते स्पेसिफाय नाही केलेलं तुम्ही वेदर इट इज एल ट्रिम और आर ट्रिम. इट जस्ट अ ट्रिम. मग तो ते दोन्ही साईडला कन्सिडर करणार. पण जर तुम्हाला फक्त एका साईडनेच घ्यायचं असेल तर तुम्ही काय स्पेसिफाय करायचं? इथे ट्रिम घ्या आणि इथे फक्त लीडिंग आय बोला फ्रॉम इंदानी. म्हणजे काय होईल? पहिलं जे आय असेल लीडिंग तर तेच ट्रिम करेल. आउटपुटला तुम्हाला काय देईल? ते फक्त एवढं देणार नाही का? कारण तुम्ही लीडिंग आय बोललाय. पण जर तुम्हाला शेवटचा आय ट्रिम करायचं असेल तर तुम्हाला काय बोलायला लागेल? ट्रेलिंग, शेवटचं लेटर. ट्रेलिंग आय फ्रॉम इंदानी. ठीक आहे, आता हे एल ट्रिम आर ट्रिमचे जे पण 3 एक्झाम्पल दिलेले, आता हे एल ट्रिमचं घेतलं, आर ट्रिमचं घेतलं आणि ट्रिमचं घेतलं, हे पण तुम्हाला समजलं ना? इथे फक्त तुम्हाला काय बोलायला लागेल? आय फ्रॉम इंदानी. मग जर असं बोलले तुम्ही तर तो काय करेल? तो राईट साईडचं पण कन्सिडर करेल आणि लेफ्ट साईडचं पण कन्सिडर करेल. कारण तुम्ही इथे काय बोललाय? ट्रिम बोललाय. तुम्ही इथे एल ट्रिम आर ट्रिम स्पेसिफाय नाही केलेलं. बरोबर? मग तुम्हाला जर फक्त लेटरच्या पुढचं घ्यायचं असेल म्हणजे लीडिंग आणि इथे ट्रेलिंग हे वर्ड यूज करायला लागणार. लीडिंग कोणत्या केसमध्ये करणार? तर फक्त पहिला आय जर तुम्हाला नको असेल, ठीक आहे, तर तो काय म्हणायचं? लीडिंग आय फ्रॉम इंदानी. आणि इथे काय यायचं? ट्रेलिंग आय शेवटच्या आयसाठी. दॅट्स इट. हे बघितलं, प्रॅक्टिस केलं तरी तुम्हाला येऊन जाईल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मला ट्रिम, एल ट्रिम, आर ट्रिम आणि ट्रिमचा यूज दाखवायचा, जो की इथे दिलेलं नाहीये. ठीक आहे, तुम्ही हे प्रॅक्टिस करा. हे आपण घेतलेले आता. याच्या व्यतिरिक्त जो यूज आहे तर तो सगळ्यात इम्पॉर्टंट यूज याचा असा होतो. लक्ष द्या आता. ठीक आहे, याचा सगळ्यात इम्पॉर्टंट यूज काय होतो? एनी आयडिया? काय यूज होतो? जे पण अनवॉन्टेड स्पेसेस आहे तुमच्या कॅरेक्टर मध्ये, ठीक आहे, तुमच्या कॅरेक्टर मध्ये असतील किंवा स्ट्रिंग मध्ये असतील किंवा कशामध्ये पण, तुम्ही जिथे पण नंबर मध्ये यूज कराल तरी पण तुम्ही नंबर मध्ये नाही येणार, हे फक्त स्ट्रिंग मध्ये येणार. माय बॅड, सॉरी. ठीक आहे, तर ते अनवॉन्टेड स्पेसेस असतील तर ते काढण्यासाठी यूज करतो. आता जर मी समजा हे घेतलं, एक नाव घेतलं मी, ठीक आहे, याची लेंथ किती आहे? कोण सांगेल मला? कॅन एनीवन?
ह्या पूर्ण नावाची लेंथ किती आहे? 3. ओके, 4. स्पेस कन्सिडर स्पेस 4. एकच आहे. मग लेंथ मध्ये स्पेस 4. कन्सिडर कॅल्क्युलेट करतो ना आपण. जर आता मी ह्या नावाची असं केलं, सिलेक्ट लेंथ ऑफ, सिंगल कोट पण कन्सिडर नाही सिंगल कोट कन्सिडर नाही होत, त्याच्यानंतरचं आणि सिंगल कोटच्या एंड ज्या वेळेस होतं त्याच्या अगोदरचं कन्सिडर होतं. मग जर मी समजा असं बोललो राम, ठीक आहे, फ्रॉम ड्वेल. ड्वेल म्हणजे इमॅजिनरी टेबल. आपण फक्त ह्या एक्झाम्पल वरती फोकस करा तुम्ही, ठीक आहे. आता किती लेंथ असेल याची? इथे जर एक स्पेस मी दिलेला असेल तर 4 बरोबर. आणि याच्या नंतर जर एक स्पेस दिला तर 5 एक्झॅक्टली. ठीक आहे. आता अनवॉन्टेड स्पेसेस जर काढायचे असेल मला, आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे येऊया. तर ते कसं काढणार मी? सिलेक्ट एल ट्रिम. काय करेल? एल ट्रिम मधून काय द्यायचंय मला इनपुटला? फक्त RAM, परत एक स्पेस देतो, फ्रॉम ड्वेल. आता काय होईल? मला आउटपुटला काय येईल? लेफ्ट साइडचे स्पेसेस काय होतील? हे जर एक्झिक्यूट केले तर ते ऑलरेडी इलिमिनेट होऊन जातील. ठीक आहे. जर मग लेफ्ट साइडचा स्पेस इलिमिनेट झाला, ठीक आहे, लेफ्ट साइडचा म्हणजे कोणता? हे राईट साइडचे झाले, हे लेफ्ट साइडचा. लेफ्ट साइडचा स्पेस इलिमिनेट जर झाला असेल तर उरलं जे हे राम नाव मला आउटपुटला आलं, याची लेंथ किती हवी? मी एल ट्रिम बोललोय बघा, बरोबर, उत्तर बरोबर आहे, एल ट्रिम. मी काय बोललोय? एल ट्रिम. मग लेफ्ट साइडचा स्पेस एलिमिनेट होईल माझा, हा स्पेस इलिमिनेट होईल, मग उरलं काय? इतकं. पण आता मला इथे कळतंय का नाही? मग जर ते समजून घ्यायचं असेल तर मी काय करेल? याची परत एकदा लेंथ मोजेल. GTH याची लेंथ घेतली तर आउटपुटला किती यायला पाहिजे आता? LENGTH 4. लक्षात आलं? एल ट्रिमनं काय केलं ह्या केसमध्ये? तुमचं लेफ्ट साइडचे एक्स्ट्रा स्पेसेस जे होते लेफ्ट साइडचे ते काढून टाकले. मग आता इथे जर मी अनलिमिटेड स्पेसेस दिले, मी मेजरच नाही केले, तरी पण आउटपुटला किती येईल? कारण इथे सगळे अनवॉन्टेड स्पेसेस आहे, तो स्पेसला कॅल्क्युलेटच नाही करणार. तुम्ही इथे मिलियन्स ऑफ स्पेसेस द्या, तुम्ही इथे किती पण स्पेसेस द्या, डझंट मॅटर. पण तो काय करेल? फक्त ह्या कॅरेक्टरच्या लेफ्ट साइडचे जितके पण स्पेसेस आहे तो काय करेल? काढून देईल. मग आउटपुटला किती येईल? आता किती लेंथ यायला पाहिजे? ह्या केसमध्ये आउटपुटला किती लेंथ येईल? एल ट्रिम आहे बरोबर. ह्या स्ट्रिंगच्या लेफ्ट साइडचे स्पेसेस कन्सिडर होणार नाही बरोबर. मग जर ते तसं असेल तर मग इथे किती पण स्पेसेस द्या ना तुम्ही, डझंट मॅटर. त्याची लेंथ किती येणार आहे? 4च येणार आहे. 4 बघा 4च आली. बघा किती पण द्या तुम्ही, अजून 10 एक्स्ट्रा ऍड करा, पण त्या आउटपुटला 4च देणार, कारण त्यांनी लेफ्ट साइडचे स्पेसेस सगळे काढून टाकले. हा, पण जर इथे मी राईट साइडला आलो आणि एक 2 एक्स्ट्रा स्पेसेस जरी दिले तरी ते कॅल्क्युलेट होणार. 4 + 2 = 6. आलं का लक्षात? परत एक एक्स्ट्रा वाढवला तर किती येणार? 7. आलं लक्षात? महेश, लक्षात आलं का? हो सर. संकेत, अजय, सर खूप सोपं आहे. याच्यात फक्त हे एक्स्ट्रा स्पेसेस काढण्यासाठी कुठेतरी नोट करून घ्या, हे आपल्या डॉक्युमेंटमध्ये नाहीये, तर याचा यूज होतो स्पेसेस काढण्यासाठी. ठीक आहे. आता जर मी इथे आर ट्रिम बोललो, लेंथला मी काढून टाकतो जरा वेळ, ठीक आहे, आणि एलच्या ऐवजी मी फक्त काय करतो? आर करतो, तर ते सेम तसंच फंक्शन करल जसं एल ट्रिम फंक्शन करत होतं. ओके. म्हणजे जर मी इथे एक्स्ट्रा स्पेसेस दिले तरी पण आउटपुटला काय येणार? फक्त एवढंच येणार. ज्याची लेंथ किती असणार आहे? 4. परत एकदा लेंथ घेतो, ठीक आहे, एक्झिक्यूट करूया. ठीक आहे. ह्या काय करेल? राईट साइडचे स्पेसेस तुमचे इलिमिनेट करेल. तुम्ही इथे किती पण स्पेसेस द्या, डझंट मॅटर, पण तो काय करेल? सगळे स्पेसेस काय करेल? राईट साइडचे स्पेसेस ट्रिम करून टाकेल. फक्त लेफ्ट साइडचे जर एक्सेसिव्ह स्पेसेस असतील तर ते तुमचे कॅल्क्युलेट होतील.
आपल्या केसमध्ये किती, एक स्पेस प्लस हे 3 म्हणजे 4. आउटपुटला तुमचं लेंथ किती आली त्या स्ट्रिंगची, 4. पण लेफ्ट साइडला मी आणखीन एक स्पेस एक्स्ट्रा दिला तर किती येतील, 4 च्या ऐवजी +1 होईल, 5 होईल. लक्षात आलं का? लक्षात आलं का? हो नाही? सर आपण जी क्युरी रन करतो त्याच्या अपोजिटचं म्हणजे कन्सिडर, पण जसं तुम्ही एल घेतलेली लेफ्ट साइडची रँक घेतली तर तो एकच कन्सिडर करतो का? नाही, तसं नाहीये. एल घ्या किंवा आर घ्या. बघा, आर ट्रिम मध्ये काय होतं, राईट साइडचे जे पण अनवॉन्टेड एक्सेसिव्ह स्पेसेस आहेत ते सगळे इलिमिनेट होतात. आणि एल ट्रिम मध्ये काय होतं, लेफ्ट साइडचे इलिमिनेट होतात. तेवढंच आहे. मग ते राईट साइडला जितके असेल तितके तो कॅल्क्युलेट करेल एल ट्रिमच्या केसमध्ये. पण लेफ्ट साइडला किती जरी स्पेस असेल तर तो इलिमिनेट करून टाकेल, ते कॅल्क्युलेट होणार नाही आपल्या केसमध्ये. ठीक आहे. सेम त्याच्या ऑपोजिट काय आहे, आर ट्रिम. आर ट्रिम मध्ये काय करेल, राईट साइडचे स्पेसेस तो काढून टाकेल आणि लेफ्ट साइडचे स्पेसेस तसेच ठेवेल. ठीक आहे. ठीक आहे का, की नाही समजलं? दुसरं उदाहरण घेऊ. नाही समजतंय ना सर. समजते. आणि फक्त ट्रिम वापरलं तर दोन्ही साईडच्या तो स्पेस हे करणार का? हा महेश, ट्रिम वापरलं तर दोन्ही साइड. आपण आता तिकडेच जातोय. ठीक आहे. सिलेक्ट ट्रिम. आता मी इथे काय करतो, 2 स्पेसेस किंवा एक स्पेस दोन्ही साइडने घेतो. आता आउटपुटला काय यायला पाहिजे, किती येईल याची लेंथ. जर मी हे घेतली बरोबर, 3. लेंथ ऑफ ट्रिम फ्रॉम एम्प्लॉय किती येईल. हा, सॉरी, इट शुड नॉट बी एम्प्लॉय टेबल, ड्वेल टेबल हवाय ना आपला. किती आहे, 3. तुम्ही इथे किती पण स्पेसेस, आता तुम्ही लेफ्ट साइडचे पण स्पेसेस तो इलिमिनेट करणार आणि राईट साइडचे पण करणार. इट विल जस्ट कॅल्क्युलेट युअर स्ट्रिंग, त्याची लेंथ कॅल्क्युलेट करेल तो. ठीक आहे. सगळे स्पेसेस, अनवॉन्टेड स्पेसेस तो रिमूव्ह करेल. ठीक आहे. हे हा एक यूज समजला तुम्हाला ट्रिमचा. ठीक आहे. आपण काय बघितलं, अप्पर बघितलं आज, लोअर बघितलं, इनिशियल गॅप बघितलं, नंतर लेंथ बघितलं, एल ट्रिम, आर ट्रिम आणि ट्रिम. ठीक आहे. आता आपल्याला पुढचे बघायचे आहेत. जस्ट अ मिनिट. पुढचं आपल्याला काय बघायचं आहे आता, अप्पर लोअर इनिशियल गॅप. एक आहे एल पॅड आणि दुसरं आहे आर पॅड. आता ह्या एल पॅड आणि आर पॅड मध्ये एलचा आणि आरचा मिनिंग काय असेल, लेफ्ट राईट. परफेक्ट. आणि आता ह्या पीआयडी पॅडचा यूज काय होतो आपण बघूया. पॅडिंग कॅरेक्टर्स जर आपल्याला टाकायचे असेल एक्सेसिव्ह तर आपण काय करतो, एल पॅड आर पॅडचा यूज करतो. म्हणजे काय, इथे वाच. दिस विल अलो यू टू पॅड दी राईट साइड ऑफ अ कॉलम विथ अ सेट ऑफ कॅरेक्टर्स. म्हणजे काय, इथे वाचण्यापेक्षा आपण आपल्याला जे पण कॅरेक्टर्सनी ऍड करायचं असेल ते आपण ऍड करू शकतो. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक वर्ड आहे इन्फॉर्मेशन. ठीक आहे. आता मला ह्या केसमध्ये काय करायचंय, इन्फॉर्मेशन वर्ड मध्ये ना 20. ठीक आहे, मी डायरेक्ट क्वेरी घेतो. सिलेक्ट एल पॅड. ठीक आहे. इन्फॉर्मेशन 20. मी प्रत्येक 20 का घेतलं हे सगळं एक्सप्लेन करतो. ठीक आहे. आणि @
फ्रॉम 20 टाइम्स. आता काय झालं या केसमध्ये बघा, मी काय सांगितलं होतं तुम्हाला, याच्यामध्ये एल पॅड मध्ये काय होईल, लेफ्ट साईडला पॅडिंग होईल, पॅडिंग विथ द कॅरेक्टर्स दॅट वी आर स्पेसिफाईंग. आता या केसमध्ये आपण काय केलं, ऍट द रेटनं आपल्याला काय करायचंय, इन्फॉर्मेशन वर्ड मध्ये 20 लेंथ पर्यंत आपल्याला काय करायचंय, पॅडिंग करायचं. आता हे इन्फॉर्मेशन वर्ड किती आहे याच्यामध्ये, लेंथ मेजर करा, 3, 3, 6, 3, 9 आणि 2, 11 बरोबर. मग किती ऍट द रेट लागणार आणखी पुढे, 9. ठीक आहे. मग जर मी राईट साईडनं घेतलं तर कसं होणार, इन्फॉर्मेशन वर्डच्या कोणत्या साईडला येणार हे सगळे पॅडिंग कॅरेक्टर्स, राईट त्या साईडला नंबर मध्ये त्या वर्डचे कॅरेक्टर बी लेंथ बी ऍड होणार का? ते पण ऍड होणार. ठीक आहे. आणि ऍट द रेटच्या ऐवजी जर मला ऍट द रेट हॅश पाहिजे असेल तर काय, ऍट द रेट हॅश परत ऍट द रेट हॅश, तर मी इथे तसं करणार. ठीक आहे. बघा, ऍट द रेट हॅश, ऍट द रेट हॅश. ठीक आहे. याच्याऐवजी परत मला अँड पण हवंय तर मी ते पण इथे टाकू शकतो. ठीक आहे. फक्त अँडच हवं असेल तर ते पण टाकू शकतो. अँडच्या ऐवजी मला काय हवंय, पॅडिंग विथ स्मॉल पी, तर तो पण मी देऊ शकतो. विथ काही पण देऊ शकता. विथ 8 द्यायचं असेल तर पॅडिंग विथ 8, पॅडिंग विथ जर आपल्याला डॉट द्यायचं असेल तर पॅडिंग विथ डॉट. ठीक आहे. इथे काय दिलेलं आहे, त्याचा सिंटॅक्स काय दिलेलं आहे बघा, स्ट्रिंग किती लेंथ पर्यंत पॅडिंग हवंय आणि पॅडिंग कॅरेक्टर. ठीक आहे. आता जर मला 25 लेंथ पर्यंत हवं असेल तर मी ते 25 करणार सिम्पली, आणि मला फक्त ऍट द रेटच हवंय तर मी ते ऍट द रेट देणार. ठीक आहे. आणि आर पॅडच्या ऐवजी जर एल पॅड केलं तर काय होईल, लेफ्ट साईडनं पॅडिंग होईल त्याची. ठीक आहे. आता जर मला हे आपल्या ऍक्च्युअल टेबलमध्ये इम्प्लिमेंट करायचं असेल तर कसं करेल मी, कोणी सांगू शकेल का? मला जर फर्स्ट नेमला पॅडिंग करायचं असेल विथ एक 15 डिजिट पर्यंत करायचंय आणि विथ कॅरेक्टर ॲज ऍट द रेट, तर मग कसं करेल मी, बोला बोला पटकन अश्विनी, कसं करेल? एल पॅड कोणत्या याला करायचंय आपल्याला, फर्स्ट नेम किती पर्यंत करायचंय, 20 अँड विथ ऍट द रेट. ठीक आहे. आणि याच्यासोबत आपल्याला काय काय डिस्प्ले झालं पाहिजे, फर्स्ट नेम पण डिस्प्ले झालं पाहिजे, लास्ट नेम पण डिस्प्ले झालं पाहिजे, आणि सॅलरी पण डिस्प्ले झाली पाहिजे, एम्प्लॉय आय डी पण डिस्प्ले झाला पाहिजे, ईमेल आय डी पण डिस्प्ले झाला पाहिजे, आणि लोकेशन पण डिस्प्ले झालं पाहिजे. टेबल कोणता आहे, एम्प्लॉय टेबल. स्टारच्या ऐवजी आपण काय केलं, याने रिप्लेस केलं. ठीक आहे. आता जर याला एक्झिक्यूट केलं तर काय होईल, फर्स्ट पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला फर्स्ट नेमला पॅडिंग झालेली दिसेल. ठीक आहे. ओके. आणि यांची सगळ्यांची लेंथ जर मेजर केली तर ती किती असणार आहे, नॉट मोर दॅन 20च असणार. एक्झॅक्टली 25 केलं तर काय होईल, आणखीन 5 कॅरेक्टर वाढणार त्याच्यामध्ये. 25 सगळ्यांची लेंथ 25च असणार. जर याची लेंथ पण मेजर केली, लेंथ ऑफ दिस, तर ती किती असणार आहे, एक्झिक्यूट होईल. झालं, आलं लक्षात? आपल्याला किती पॅडिंग करायची यासाठी आधी त्या कॅरेक्टरची लेंथ माहिती पाहिजे. नाही, ते माहिती पाहिजे किंवा मग डझंट मॅटर. जर समजा रिक्वायरमेंट अशी असेल की 25 पर्यंतच हवंय तुम्हाला, पुढचा फॉर्म्युला त्याच्यावर डिपेंड असला. तर आमच्या ETL मध्ये काय होतं, ज्यावेळेस मी काम करतो त्यावेळेस ऑलरेडी ती प्रिसिजन आणि ते प्री डिफाईंड असतं. मग त्याच्यामुळे त्याचं काही लोड घ्यायची गरज नाही पडत तुम्हाला, डोंट वरी. आपल्याला नसलं जरी माहित ना, तो काय करणार आहे, 25 पर्यंत बाय डिफॉल्ट तो करून देणार. 25 म्हणजे इन मीन पूर्ण टोटल लेंथ बरं का. म्हणजे जर राम नेम असेल तर त्याच्यामध्ये तो ऍट द रेट किती ऍड करणार, 22. अनिल मध्ये किती करणार, 21 त्या केस. ठीक आहे. अवघड नाही ना याच्यामध्ये, काय अवघड आहे काही? याचा यूज कुठे होतं सर? सांगितलं ना, काही कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन असतील पुढे आपले, तर त्या केसमध्ये आपण यूज करू शकतो याला. ह्या कॉलम वरती आपल्याला एकदा जर आपल्याला डिराईव्ह केलं ना, की
समजा आता हे आर पॅड आहे, ठीक आहे. आता ह्या कॉलम वरती पुढे जाऊन काही कॅल्क्युलेशन्स करायचे असतील आपल्याला, पर्टिक्युलरली ह्या कॉलम वरती, तर त्या केसमध्ये आपण यूज करू शकतो. लेंथचा प्रत्येक कॅरेक्टरची म्हणजे जे पण स्ट्रिंग दिलेली आहे त्याची लेंथ किती आलेली आहे, फॉर एक्झाम्पल 10, 12, 13, तर त्याच्यावरती पुढे काही कॅल्क्युलेशन्स डिपेंड असू शकतात असं. तसंच हे आर पॅड एल पॅड मध्ये एक ठराविक कॅरेक्टर तुम्ही हे करताय त्याच्यावरती काहीतरी मे बी पुढे कॅल्क्युलेशन्स डिपेंड असतील आपल्या डेटावरती, तर त्यासाठी आपण हे यूज करतो. समजलं? आर पॅड Yes. काय करतं, एल पॅड काय करते, समजलं? हो. ठीक आहे. ते जर स्टारने करायचं असेल तर आपण स्टार पण देऊ शकतो. ठीक आहे, जायचं पुढे. ट्रान्सलेट, रिप्लेस, साउंडेक्स, कॉन्कॅट. विल गो फॉर कॉन्कॅट. ठीक आहे, ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे स्ट्रिंग मध्ये, जर सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल तर कॉन्कॅट आहे. मी काय करतो बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम. ठीक आहे. कॉन्कॅटचा यूज कुठे होतो? ज्या वेळी पण आपल्याला दोन कॉलमला एकत्र करायचं असेल. ऍड करण्यासाठी. बरोबर. दोन कॉलमला जर आपल्याला एका कॉलम मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करणार? कॉन्कॅट यूज करणार. फॉर एक्झाम्पल फर्स्ट नेमचा कॉलम आपल्याकडे आहे, आपल्याकडे लास्ट नेमचा कॉलम पण आहे, पण आता मला काय पाहिजे, एक फुल नेम म्हणून एक तिसरा कॉलम पाहिजे, त्याच्यामध्ये दोन्ही पण आलं पाहिजे, फर्स्ट नेम जसं आणि लास्ट नेम हे दोन्ही एक करून आले पाहिजे. मग कसं करणार मी काय करणार, कॉन्कॅट कीवर्ड यूज करणार. मग ते कसं करतो बघा, सिलेक्ट कॉन्कॅट ऑफ, कॉन्कॅटिनेशन ऑफ, कोणते कॉलम्स आहेत आपले, फर्स्ट नेम अँड लास्ट नेम, ओके, फ्रॉम EMP. ठीक आहे. जर याला एक्झिक्यूट केलं तर तुम्हाला आउटपुटला काय येईल, काय आलं आउटपुटला? दोन्ही कॉलमला काय केलं त्यांनी, दोघी डाटा मर्ज. दोघांना एका कॉलम मध्ये डेटा दिला. ठीक आहे. आता याच्यामध्ये स्पेसेस पाहिजे असतील किंवा दोन लेटर मधला डिफरन्शिएट करण्यासाठी मध्ये काही तुम्हाला सिम्बॉल द्यायचा असेल तर तो आपण देऊ शकतो नंतर. ठीक आहे. आता जर समजा मला याच्यासोबत आणखीन काही कॉलम डिस्प्ले करायचे असेल तर मी कसे करतो, फक्त इथे बोलेल फर्स्ट नेम, ते बोलेल लास्ट नेम आणि ईमेल, मे बी जे पण कॉलम तुम्हाला हवे मे बी डिस्प्ले करण्यासाठी, ईमेल आयडी. ठीक आहे, हे सगळं डिस्प्ले झालं. ठीक आहे. जर मला 3 कॉलम एकमेकाला जोडायचे असतील, 3 कॉलमला कॉन्कॅट करायचं असेल, टुगेदर करायचे असतील, तर मी कसं करेल, इथे तिसऱ्या कॉलमचं नाव देऊ, बरोबर ना, Yes. ईमेल आयडी. Yes. तर ते एक्झिक्यूट होईल का, ट्राय करूया आपण. ठीक आहे. कॉन्कॅटचा यूज Yes. कोणत्या केसमध्ये होतो, फक्त दोनच कॉलमला आपण कॉन्कॅटनी काय करू शकतो, दोनच कॉलमला आपण कॉन्कॅटनी एक कॉलम करू शकतो. ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला कोणता ऑपरेटर वापरायला लागेल, पाईप ऑपरेटर वापरायला लागेल. इथे डिस्क्रिप्शन काय दिलेलं आहे बघा. आता यांनी स्ट्रिंग घेतलेले, आपण आपल्या केसमध्ये काय केलं, कॉलम वरती करतोय. ठीक आहे. मग स्ट्रिंग डेटा टाईप, आपल्या कॉलम मध्ये डेटा टाईप कोणता आहे, स्ट्रिंगच आहे ना. जर मी असं घेतलं बघा आता, ठीक आहे, मी कॉन्कॅट हा वर्ड यूज न करता मी काय यूज करतो, ज्यावेळेस आपल्याला 2 पेक्षा जास्त कॉलमला आपल्याला कॉन्कॅट करायचे असतील तर आपण कसं करतो, सिलेक्ट फर्स्ट नेम, ठीक आहे, पाईप ऑपरेटर, डबल पाईप ऑपरेटर, लास्ट नेम फ्रॉम ड्वेल. आता किती किती दिले मी याच्यामध्ये, किती ऑपरेटर दिलेले, 2 डबल पाईप दिले ना, बरोबर, आणि किती कॉलम्स दिले, एक तर फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. आता जर मी याला एक्झिक्यूट केलं EMP, तर तुम्हाला हा सेम आउटपुट देईल जसा याचा होता. ठीक आहे, सेम फर्स्ट नेम आणि लास्ट नेमला कॉन्कॅट करून जो आउटपुट आला होता तुम्हाला, हा काय करेल, सेम आउटपुट देईल. बघूया, सेम आउटपुट आला का, बरोबर. पण ज्यावेळेस आपण पाईप ऑपरेटर यूज करतो, पाईप ऑपरेटर यूज करण्याचा बेनिफिट असा आहे की याच्यामध्ये आपण किती पण आर्ग्युमेंट्स देऊ शकतो. जसं की मला इथे ईमेल आयडी पण कॉन्कॅट करायचा आहे,
तर मी काय केलं, परत दोन पाईप ऑपरेटर दिले व्हर्टिकल आणि ईमेल आयडी बोललो. मग त्या केसमध्ये काय होईल, तिघांना त्यांनी काय केलं, कॉन्कॅट केलं. याच्यामध्ये सॅलरीला पण कॉन्कॅट करायचं. ठीक आहे, सॅलरी पण कॉन्कॅट झाली. याच्यामध्ये आणखीन काहीतरी मला एम्प्लॉय आयडी हे करायचं आहे, तर तो पण कॉन्कॅट होईल. मग काय आहे, दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? हे पण कॉन्कॅटच आहे, हे पण कॉन्कॅटच आहे. फक्त ज्यावेळेस तुम्ही कॉन्कॅट हा वर्ड यूज करता, तर तुम्ही किती आर्ग्युमेंट देऊ शकतात, मॅक्सिमम 2. पण जास्त आर्ग्युमेंट असेल तर आपल्याला काय करायला लागतं, पाईप ऑपरेटर यूज करायला लागतं. आपण पाईप ऑपरेटर इथे यूज केले. ठीक आहे, आणखीन एक लॉजिकल प्रश्न मला सांगा. जर मला दोघांमध्ये स्पेस द्यायचा असेल, राम आणि कुमार ह्या दोघांमध्ये स्पेस द्यायचं, तर कसं देईल मी? मला काय करायला लागेल, स्पेसला एक आर्ग्युमेंट द्यायला लागेल, हार्ड कोडेड करायला लागेल. फर्स्ट नेम, ठीक आहे, मी इथे काय करतो, सिंगल कोट मध्ये स्पेस दिला. ठीक आहे, परत एक पाईप ऑपरेटर घेतला. ठीक आहे, आता हा फर्स्ट नेमला कशाशी जोडल, ह्या स्पेस सोबत. इथे स्पेस आहे बघा सिंगल कोट मध्ये. ठीक आहे, आणि याला कशाशी जोडल, लास्ट नेम. ठीक आहे, फ्रॉम EMP. आलं? काय केलं यांनी, फर्स्ट नेमला जोडलं कशासोबत, ह्या स्पेस सोबत, आणि ह्या स्पेसला जोडलं कशासोबत, लास्ट नेम सोबत. मग प्रत्येक बाय डिफॉल्ट तुम्हाला 2 नावांमध्ये काय आली, स्पेस आली. ठीक आहे, लक्षात आलं? पुढे एम्प्लॉय ईमेल आयडी जोडायचं आहे मला आणि त्यांना पण स्पेस द्यायची, तर कसं देणार मी, सेम असंच, डबल पाईप ऑपरेटर आणि तुमचं सिंगल कोड घ्या, त्याच्यामध्ये स्पेस द्या, परत डबल पाईप ऑपरेटर आणि काय द्या, ईमेल आयडी. मग काय होईल, तिघांनाही कॉन्कॅट करेल, पण तिघांना सेपरेट कशाने करेल, तो स्पेसनं. तिघांनाही कॉन्कॅट केलं, तिघांना सेपरेट कशाने केलं, स्पेसनं केलं. पण ह्या स्पेसच्या ऐवजी मला दुसरं काहीतरी कॅरेक्टर द्यायचंय, मे बी मला द्यायचंय @ द्यायचंय किंवा मग हॅश द्यायचं असेल, तर मी तेही देऊ शकतो. हे बघा, लास्ट नेम आणि याला कशाने सेपरेट केलं, हॅशने सेपरेट केलं, दॅट वे. ठीक आहे, कॉन्कॅटचा यूज बेसिकली काय होतो, कोणते पण 2 कॉलम चा डेटा एका कॉलम मध्ये आणायचा असेल तर आपण कॉन्कॅटचा यूज करतो. ठीक आहे, आपल्या केसमध्ये फर्स्ट नेम आणि लास्ट नेम हे वेगवेगळ्या कॉलम मध्ये. मग आपल्याला लास्ट नेम ऍज फुल नेम डिस्प्ले करायचं असेल तर काय करायला लागेल, हे 2 याला कॉन्कॅट करायला लागेल, बरोबर ना? ते आपण कसं करू शकतो, आता बघितलं, परत एकदा बघूया. आता मला त्याच्यासोबत काय डिस्प्ले झालं पाहिजे, एम्प्लॉय आयडी पण डिस्प्ले झाला पाहिजे. ठीक आहे, फर्स्ट नेम पण डिस्प्ले झाला पाहिजे, लास्ट नेम पण डिस्प्ले झाला पाहिजे, आणि काय करायचंय, फर्स्ट नेम लास्ट नेम हे सेपरेट डिस्प्ले झाले पाहिजे, आणि त्यांचं ज्यावेळेस त्यांना कॉन्कॅट करू आपण त्या कॉलम मध्ये पण ते डिस्प्ले झाले पाहिजे. म्हणजे कसं करायला लागेल, फर्स्ट नेम डबल पाईप ऑपरेटर, दोघांमध्ये स्पेस पण द्यायचं आपल्याला, डबल पाईप ऑपरेटर आणि लास्ट नेम, आणि काय हवंय, सॅलरी पण डिस्प्ले झाली पाहिजे. मग मी काय केलं, या आर्ग्युमेंटला एंड केलं कॉमानी आणि पुढे दिलं सॅलरी फ्रॉम एम्प्लॉय. आलं, दिसलं तुम्हाला? एक कॉलम मध्ये आलं फुल नेम. आता ह्या कॉलमचं नाव कसं बदलू शकतो, मी एलियास देऊ शकतो पुढे. मी जर इथे बोललं ऍज फुल नेम, तर ते काय होईल, हा एलियास कन्सिडर होईल. मग ह्या कॉलमचं नाव काय होईल, फुल नेम. लेट्स एक्झिक्यूट दिस. आलं फुल नेम. हे एलियासेस आपल्याला बघायचेत अजून. ठीक आहे, डोंट वरी अबाउट दिस. समजलं का? सोपं आहे. येस. कॉन्कॅट समजलं सगळ्यांना?